वेळेला आपल्या घरातून गायी गुरं शेतामध्ये जातात आणि ज्या वेळेला येतात परत वासर सातवातीच्या वेळे म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजण्याच्या वेळेला माझ्या भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला. म्हणून गुरु तो वासर उत्सव काळ, पवित्र वेळ, पवित्र टायमिंग होतं. सांजवातीची वेळ, दिव लावण्याची वेळ, गुरु परत घरी येण्याची वेळ, म्हणून गुरु तो वासर उत्सव काळ असं म्हटलंय. त्याच्यानंतर तो योग आहे, काळ आहे. मग त्यावेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की पूर्ण अवताराला आले, पण तो अवतार कसा पूर्ण होता? जो भगवान परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपामध्ये आहे, तो सगुण साकार प्रगट झाला. तोच आजचा दिवस, दत्त जयंतीचा दिवस. असं जर पाहायला गेला की देवाने मृत्यूलोकात अवतार घेतला, पण भगवंताने अवतार घेण्याचं कारण काय, आयोजन काय? बरं, अवतारच का घ्यायचा? देवाने मृत्यूलोकात का अवतार घेतला? देव वैकुंठात असताना मृत्यूलोकात यायची काय आवश्यकता आहे? आणि न अवतार घ्यायचा सुद्धा कार्य करता येतं, पण अवतार घेऊन कार्य का केलं देवाने? हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून ह्या मृत्यूलोकातला जडजीवांचा धरी अवतार विश्वतारावया. या मृत्यू लोकात जे जड जीव जन्माला आले, तुम्ही आम्ही जन्माला, संसाररूपी सागरात आपण सर्वजण जन्माला आलोय. त्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने मृत्यूलोकात अवतार घेतला. आणि आजचा जो दिवस आहे तो जयंतीचा दिवस आहे. आज नरदेहात आल्यानंतर, मानवी देहात मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपल्या हातून एक कर्म केले जातात. त्या कर्मामध्ये नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, प्रासंगिक कर्म आहे, अकर्म आहे. अशा अनेक प्रकारचे कर्माचे अनेक प्रकार आहेत. आता जे नित्य कर्म आहे ते दररोज आपल्याला झोपेतून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे जे गोष्टी कराव्या लागतात त्याला नित्य कर्म म्हणायचंय. आणि जे नैमित्तिक कर्म आहे ते वर्षातून एकदाच केलं जातं, त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. त्याला दुसरा शब्द आहे प्रासंगिक कर्म. आता कर्माचे अनेक प्रकार आहेत, छोटे मोठे, कर्म, विकर्म वगैरे, ते भाग अलग आहे. परंतु आपल्याला थोडक्यात पाहायचं गेलं तर नैमित्तिक कर्म वर्षातून एकदाच 16 केला जातो, त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. नैमित्तिक कर्मामध्ये मग वर्ष श्राद्ध ही येत असते, एखादी जयंती येत असते, पुण्यतिथी येत असते. अशा प्रकारचे अनेक प्रकारची कर्म आपल्या हातून केली जातात. आणि जे कर्म, आज इथं जयंती हा उत्सव आहे, दत्त महाराजांची जयंती आहे. आता जयंती कोणाची केली जाते? वर्ष श्राद्ध कोणाचं केलं जातं? पुण्यतिथी कोणाचं केलं जातं? आणि पुण्यस्मरण कोणाचं असतंय? हे त्याच्यात प्रकार आहेत. आता जे सर्वसामान्य जडजीव जन्माला, संसाररूपी सागरातले लोक जन्माला आले, त्यांचं वर्ष श्राद्ध केलं जाते, संतांची पुण्यतिथी केली जाते, आणि महान व्यक्तींचे पुण्यस्मरण केलं जाते, आणि देवाची जयंती साजरी केली जाते. आता देवाची जयंती साजरी केली जाते हे आपल्याला मान्य झालं. परंतु ह्या मृत्यू लोकामध्ये दोन अशा वस्तू आहेत. ती एक वस्तू आहे जड आणि एक वस्तू आहे चेतन. आता जड आणि चेतन ह्या दोन वस्तू जर पाहिल्या तर जड वस्तू ही संसाररूपी सागरामध्ये निर्माण झालेली आहे. चेतन वस्तू संसाररूपी सागर जीवनमान त्यांचं उंचावण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी मदत करणारी शक्ती, त्याला चेतन म्हणायचंय. आता मग आता जड अवताराला येते का चेतन अवताराला येतो? हा महत्वाचा भाग आहे. आता जड पाहिला तर जड हा मूळताच अज्ञानी आहे. जडाला कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही. जडाला स्वतःहून कधी जन्माला येता येत नाही, आणि स्वतःहून आपल्या देहाचा त्याग करता येत नाही. ते जड आहेत. म्हणजे आपली इच्छा नसताना सुद्धा जन्माला यावं लागतंय, आणि इच्छा नसताना सुद्धा जावं लागतंय. त्याला परीच्या प्रारब्ध म्हणायचंय. आणि संत काय करतात? सोयीच्या प्रारब्धाने जन्माला येतात. केव्हाही येतात, केव्हाही जातात. आणि देवाला भक्तासाठी जन्माला यावं लागतंय. म्हणजे देवाचा अवतार मृत्यूलोकात होतो, मान्य आहे. परंतु देवाचा अवतार 3 कारणासाठी मृत्यूलोकात होतो, की धर्म टिकवण्यासाठी,
भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दृष्टांचा नाश करण्यासाठी देवाचा अवतार होत असते. मग आता जड आणि चेतन हा आपले दोन मुद्दे चाललेले होते. जड हा परावलंबी आहे, त्याला स्वतःहून जन्माला यावं लागत नाही, स्वतःहून जाता येत नाही, म्हणून तो कोणतेच कार्य करू शकत नाही. म्हणजे जड तर जन्माला येत नाही. आता हा विषय इथं संपला. दुसरा विषय चेतन आहे. आता चेतन जे आहे हा जन्माला येऊ शकतो आणि तो उद्धार करू शकतो, मान्य आहे. पण चेतन मध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार पडले जातात, दोन भेद निर्माण होतात. एक भेद स्वरूप निर्माण होतं, भेद, आणि दुसरं स्वरूप निर्माण होतं चेतनामध्ये. आता जो भेद आहे तो जड आहे, तो जडामध्ये भेदभाव निर्माण होतो. एकतर एक वस्तू चांगली असेल किंवा वाईट वस्तू असेल, किंवा जन्माला आल्यानंतर तो चांगला तर वागू शकेल किंवा वाईट तर वागू शकेल. म्हणजे हा भेद माणसामध्ये दिसू शकतो. म्हणजे भेद हा जन्माला येण्यासाठी, अवतार घेण्यासाठी योग्य नाही. तर राहिले स्वरूप आहे. आता स्वरूप जर पाहायला गेलं तर भगवंताचं स्वरूप आहे, नाम स्वरूप आहे, साक्षात स्वरूप आहे आणि स्थान स्वरूप आहे. रात्री मी सांगितलं अशा तीन प्रकारामध्ये देवाचं स्वरूप आपल्याला दिसून येते. आता नाम स्वरूपामध्ये त्या जड जीवाने नामाचा उच्चार केला तर त्याचा उद्धार होऊ शकतोय. स्वरूपामध्ये देवाचं नाम आणि देवाचं गुण आणि देवाचं स्वरूप पाहिलं जाते. आणि वस्तूमध्ये आपले स्थान स्वरूपामध्ये देवाचं ठिकाण पाहिलं जाते. मग याच्यातलं जे जन्म घेणार आहे ते स्वरूप ज्ञान आहे, स्वरूप दर्शन आहे. आता जन्म घेणारा चेतन आहे, स्वरूप आहे म्हणलं तर स्वरूपामध्ये पुन्हा तीन प्रकार पडले जातात. स्वरूपामध्ये पुन्हा तीन प्रकार पडले जातात. तो पहिला प्रकार आहे जीव आहे, दुसरा प्रकार ब्रह्म आहे आणि तिसरा प्रकार देव आहे. आता जीव पाहायला गेलं तर जीव परावलंबी, मगाशी सांगितलं मी तुम्हाला. जीव कोणतंच कार्य करू शकत नाही, त्या जीवाकडून कार्य करून घेतलं जातं. आणि जीव हा संसारूपी सागरात असतो, तो जड आहे. म्हणून जीव जन्म घेण्यासाठी योग्य नाही. दुसरा शब्द आहे ब्रह्म. आता ब्रह्म अवतार घेऊ शकतो, जन्माला येऊ शकतो, पण ब्रह्माचे अवतार फक्त ठराविक कालावधीसाठीच आहेत आणि कोणत्या तरी एखाद्या प्रसंगासाठीच ब्रह्म हा स्वरूपाला आकाराला येऊ शकतोय. म्हणजे तो सुद्धा योग्य नाही जन्मासाठी. आणि जन्म घेण्यासाठी, अवतार घेण्यासाठी योग्य कोण आहे तर देव आहे. अवताराला कोण येतो तर देव येतो. आता देव येतो मान्य झाले, पण देवामध्ये पुन्हा तीन प्रकार आहेत. ब्रह्म आहे, विष्णू आहे आणि महेश आहे. याच्यापैकी अवताराला येतो कोण? कारण देवामध्ये पुन्हा तीन प्रकार पडलेत, ब्रह्म, विष्णू आणि महेश. आता ब्रह्म पाहायला गेलं तर ब्रह्माचे अवतार होतात, पण ब्रह्माचे अवतार ठराविक कालावधी आणि ठराविक वेळेला ठराविकच अवतार आहे. ते ब्रह्माचे अवतार सतत नाहीत. कारण आज जर पाहायला गेले तर 10 अवतार आपण प्रामुख्याने मानले जातोय. परशुरामाचा अवतार असेल, वामन अवतार असेल, बटूचा अवतार असेल, श्रीकृष्णाचा अवतार असेल, रामाचा अवतार असेल. हे जे पाहायला गेले तर हा अवतार सगळे विष्णूने अवतार घेतलेले आहेत. ब्रह्माचे तर अवतार ठराविक कालावधीपुरते आहेत. सतत अवतार घेणारा एकमेव असा देव आहे तो म्हणजे विष्णू आहे. आणि मग विष्णूच हा अवताराला योग्य आहे. म्हणून तो जड जीवांचा उद्धार करण्यासाठी, मृत्यू लोकातल्या संसारूपी लोकांचा उद्धार करण्यासाठी भगवान विष्णू अवताराला येतात. म्हणून धरी अवतार विश्वतारावया आत्रेची अनुसया गरुडर. आता धरी अवतार, आता आपल्याला समजलं की देव विष्णू अवताराला योग्य आहे आणि विष्णूच फक्त अवतार घेऊ शकतो. आणि प्रत्येक जे अवतार झाले सगळे विष्णूचेच अवतार आहेत. बरं, आता देवाच्या अवतारात विष्णू अवतार घेऊ शकतोय मान्य झालं, पण भगवंताने अवतार का घ्यायचा, कशासाठी घ्यायचा? देवाच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेला सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगामध्ये भगवंताने स्वतः अवतार घेऊन कार्य केलं, मग कलियुगामध्ये देवाला अवतार देवाच्या रूपामध्ये का घेता येत नाही? तो संत रूपात देव अवतार का घेतो? कारण देवाच्या 3 युगामध्ये देव प्रत्यक्ष अवताराला येऊन कार्य करत होता.
रामाचा अवतार झाला, श्रीकृष्णाचा अवतार, परशुरामाचा अवतार झाला, नरसिंहाचा अवतार, सगळे अवतार झाले. त्यावेळेला देवाने अवतार घेतले आणि ते कार्य केलं. मग कलियुगामध्ये देव प्रत्यक्षात का येऊ शकत नाही? मग त्या देवाने संतांच्या रूपात अवतार काय घेतला? कारण मृत्यू लोकामध्ये आज कलियुगामध्ये देवाचा अवतार होतो आणि तो भगवान विष्णूचा अवतार होतो. तर त्या अवताराची सुद्धा दोन प्रकार पुढे आहेत, ते म्हणजे देवरूप अवतार आणि संत रूप अवतार, असे दोन रूपामध्ये येतं. आज जर पाहायला गेलं की अवतार घेतलं, मग देवाच्या रूपात आला, मग संताच्याच रूपात काय यायचं? कारण ज्या ज्या वेळेला देवाच्या अवतार झाली, पाठीमागे रामाचा असेल, श्रीकृष्ण असेल, नरसिंह अवतार असेल, ज्या अवतार ज्याच्यासाठी झाला त्या अवतारात फक्त देवाने एकच काम केलं आणि एक काम पूर्ण झाल्यानंतर देवाला अवतार संपवावा लागला. आणि कलियुगामध्ये अवतार धराया कारण कशासाठी अवतार धरायचा आहे? तर जड जीवा उद्धारायचं, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार धरायचा आहे. आणि देव काय करतो? देव प्रत्यक्ष आल्यानंतर भक्ता राखे पायापासून दुर्जनाची सवारी, भक्ताला जवळ करतो, दुर्जनाचा नाश करतो. पण कलियुगामध्ये संत आणि देवामध्ये तोच देव संताच्या रूपात आलाय. जे देवाच्या रूपात असणारे कार्य तो संताच्या रूपात करू शकत नाही आणि संताच्या रूपात असणारे कार्य तो देवाच्या रूपात करू शकत नाही. स्पीकर बंद करा, कोणात चालू आहे ते. आणि म्हणून सांगितलं, देवाच्या अवतारात जे कार्य करता येतं ते संत अवतारात करता येतं आणि संतांच्या अवतारात जे कार्य करतात ते देवाच्या अवतारात करता येत नाही. मग आजपर्यंत प्रत्येक देवाचे अवतार झाले, आपण पाहिले. प्रत्येक अवतारामध्ये देवाने दृष्टांचा नाश केलाय. प्रत्येक देवाने अवतार घेतले, दृष्टांचा नाश केला आणि भक्ताचं रक्षण केलं. पण आज जो दत्त जयंतीचा कार्यक्रम, दत्ताचा अवतार झाला, दत्ताच्या अवतारामध्ये पूर्ण अवतार दत्ताचा आहे. त्या दत्ताच्या अवतारामध्ये दृष्टांचा नाश कधी केलाय का दत्ताने? हे फक्त सांगा. कुठंच नाही, उल्लेखच नाही. दत्त महाराजांनी कुठल्याच दृष्टाचा नाश केला नाही. जे दृष्ट दिसल ते त्यांनी दत्त महाराजांनी गुरु करून घेतले, पण नाश नाही केला कधी. म्हणून एकमेव असा अवतार आहे, दत्त अवतार आहे. आणि म्हणून दत्त अवतार हे घेतला, धरी अवतार विश्व तारावयाला. आता धरी शब्द वापरलाय. आता धरी शब्दातला मूळ अर्थ जर पाहिला, मूळ शब्द पाहिला तर धरणे हा असा मूळ शब्द आहे. क्रियापद आहे, मूळ क्रियापद आहे ते. आता धरणे आहे तर धरतो, एखादी वस्तू आपण धरतो कधी, किती वेळ धरू शकतो आपण? धरली वस्तू आपण हातात धरली, पेन धरला, कागद धरला, माईक धरला, मोबाईल धरला, किती वेळ धरू शकतो आपण? ठराविक काळापुरता, बरोबर आहे. ते काम झालेलं ती सोडून देतो वस्तू. तसं इथं शब्द धरी अवतार, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पहिला शब्द धरी शब्द वापरला. धरी अवतार, धरी अवतार म्हणजे जड जीवांचा उद्धार होईपर्यंतच, कायम स्वरूपी नाही धरला, म्हणून धरी हा शब्द वापरला. आणि अवतार म्हणजे काय? तर वरून खाली येणे, खालून वरती नाही जाणे, वरून खाली येणे, अवतरणे. आणि जो देवाचं वास्तव्य कुठं आहे? वैकुंठामध्ये आहे, कैलासामध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे. तो देव वरून खाली येतो. बरं, देवाला वरून खाली यायची काय आवश्यकता आहे? कशासाठी खाली येतो? देवाला तिकडे किती चांगलं आहे, हो स्वर्गामध्ये किती चांगलं आहे. अमृत पेलाय, पंचपक्वान खायलाय, ऐरावताची बगीचा आहे, इंद्राचा हत्या आहे, सिंहासन आहे, सगळं काय देवाला तिथं ऐश्वर्य आराम आहे. पाहिजे ते मिळतंय तिथं. काय या मृत्यू लोकात येऊन काय करायचं, या दुःखात येऊन? तरी भगवंताने मृत्यू लोकात अवतार घेतला का? काय त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर त्याचं मूळ हेतू आहे की जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. कारण जड जीव, तुम्ही आम्ही संसारात जन्माला आलोय, आपण कोणाचा अंश आहे? हो, देवाचाच अंश आहे. जन्माला घालणारा तोच आहे, कर्म करून घेणारा तोच आहे, शेवटी नेणारा सुद्धा तोच आहे. मग आपण त्यांचाच अंश आहे. आपल्याला जन्माला घालायच्या अगोदर भगवंताने आपली सगळी सुविधा, सुख सुविधा निर्माण मृत्यू लोकात केल्याशिवाय देव अवताराला येत नाही. आणि ज्या ठिकाणी देव अवताराला येतो त्या ठिकाणी देव अगोदर अवताराला येत नाही, तर अगोदर देव वातावरण निर्मिती करतो, भक्त निर्माण करतो. आई तशी पाहिजे, सात्विक स्वरूपाची आई पाहिजे, तेव्हाच देव जन्माला येतो, अवताराला येतो. भक्त असतील तरच जन्माला. जसं श्रीकृष्णाचा अवतार झाला त्यावेळेस सुद्धा गोपिका तयार केल्या, गवळी तयार केले, गवळणी तयार केल्या आणि ते भूमी पवित्र केली, तेव्हा देवाने अवतार घेतला.
तसं आज दत्त महाराजांनी सुद्धा अवतार घेतला, पण अगोदर दत्त महाराजांनी जे आयोजन नियोजन केलं ते अनुसया मातेचं अगोदर नियोजन केलं. कुणाच्या पोटी जन्माला यायचं, कुठं सात्विकता आहे, पवित्रता आहे, निर्मळता आहे, अशाच ठिकाणी देव जन्म. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देव कुठेही जन्माला येत नाही. म्हणून अगोदर त्या पद्धतीचं वातावरण, शुद्धता, पवित्रता निर्माण केल्याशिवाय भगवंताचा अवतार होत नाही. मग देवाने अवतार घ्यायचं कारण काय, तर हे देवाचा अंश आपण जन्माला आलोय. मग देवाने स्वतःहून जन्माला आपल्याला घातलंय. आपली सुविधा आईच्या गर्भात जन्माला घालायच्या अगोदरच या मूर्ती लोकात आपले अन्न वस्त्र निवाराची सोय भगवंताने करून दिली. आणि म्हणून आपला अंश आहे, म्हणून आपलाच अंश पुढे माझी भक्ती, ज्ञान, वैराग्य प्राप्ती करून, भगवंत प्राप्ती करून तो पुनरपी जन्म, पुनरपी पुन्हा जन्मणारा, पुन्हा मरणार नाही, हे परत मलमूत्राच्या गाडीत येणार नाही. आणि याची देव काळजी घेतून त्याचा उद्धार करण्यासाठी देवाने मूर्ती लोकात अवतार घेतला. म्हणून अवतरतो. दरी अवतार विश्व तारावायला. आता शब्द आहे पुढे विश्व शब्द आहे. आता विश्व शब्द का वापरला, इथं जग का वापरला नाही शब्द? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना विश्व शब्द का आवडला? का आवडला विश्व शब्द? इथं जग वापरला असता तर चाललं असतं ना. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी विश्व शब्द वापरला. विश्व आणि जग याच्यात फरक आहे. जग कशाला म्हणायचं, तर जग म्हणजे दोनच अक्षरी शब्द आहेत, ज आणि ग. ज्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू होतो त्याला जग म्हणायचं. ज म्हणजे जन्मणे, ग म्हणजे गमवणे म्हणजे मरणे. ज्या ठिकाणी जन्माने मृत्यू होतो त्याला जग म्हणायचं, ते म्हणजे मृत्यू लोक. आणि विश्व कशाला म्हणायचं, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांचं मिळून जे तयार होतं त्याला विश्व म्हणायचं. कारण विश्व तारावायला, कारण विश्वातून हा आपला जीव जन्माला येतो, देव जन्माला घालतो, मृत्यू लोकात घालतो. आणि जर ह्या नरदेहात आल्यानंतर आपण योग्य नाही कर्म केलं तर आपल्याला नीच योनीतल्या जन्माला पुन्हा जावं लागतं. बेडूक असेल, खेकडा असेल, साप असेल, सरपटणारे प्राणी, मातीत राहणारे घुस वगैरे, अशा जन्माला माणसाला जावं लागतं. म्हणून त्याला पाताळ म्हटलं जातं. म्हणून हे पुन्हा त्या पाताळात नरकात जाऊ नयेत, ते परत स्वर्गातच यावे. आणि तो करणारा कोण आहे, राहणारा स्वर्गातला देव आहे. म्हणून विश्व तारावायला विश्व शब्द वापरला. आता तारावया म्हणजे काय, तर तरुण जाणे. जे संसारूपी सागरात ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो ते संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ, किंवा दुःख बांधवडे आहे या संसार सुखाचा विचार नाही कुठे. ज्या ठिकाणी आपण जन्माला आलोय त्या जन्माला आलेले ते संसार मूळ दुःखात आहे. आपलं पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय नरदेहाची प्राप्ती नाही. म्हणून पाप पहिलं महत्वाचं आहे. पाप झाल्यामुळे जन्माला आपण येतोय आणि त्या पापातून निवृत्ती व्हावी, आपल्या पापाचा नाश व्हावा. आणि याच्यासाठी देवाने आपल्याला अवतार घेतला. म्हणजे ते संसारूपी सागर तरुण जाण्यासाठी. आता तरुण जाणे, तरणे म्हणजे काय, तर पोहून जाणे पलीकडच्या तीरावर. अलीकडच्या तीरावरती दुःख आहे, पलीकडच्या तीरावरती सुख आहे. आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी नदी आहे, मध्ये वाहते, त्या नदीतून तरुण जायचे. आता समुद्रातलं पाणी आणि आपल्या बाटलीतलं पाणी जर घेतलं, विचार केला तर ते पाणी हे पाणी एकच आहे ना. समुद्रातलं पाणीही एकच आहे आणि बाटलीतलं पाणीही एकच आहे. पण समुद्रातल्या पाण्यात नावा तरतात, तिथून माणूस तरून जाऊ शकतो. पण बाटलीतल्या पाण्याने स्वतः माणूस एकटाच तरतो आणि गटारात जाऊन पडतो. हे बाटलीतला परिणाम आहे. म्हणजे तात्पर्य सांगायचं काय, तरणे म्हणजे बहुशिंदू, संसाराला बहुशिंदू म्हटलंय. आणि त्या संसारूपी सागरातून हे पाप, आपल्या संसारात पापामुळे आपण जन्माला येतोय. कारण जन्माला येण्याची कारण तीन सांगितले, पाप, पुण्य, वासना आणि कर्म. आणि ह्या गोष्टीमुळे आपण जन्माला येतोय. आणि ते नाहीसा आपल्या ह्याच जन्मात नाहीसं होऊन आपल्याला सत्कर्म आपल्या हातून घडावं, देवाची प्राप्ती व्हावी, आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद प्राप्त व्हावा. आणि हा तरुण जाण्यासाठी दरी अवतार विश्व तारावायला. म्हणून भगवंताने अवतार धारण केला. आता इथपर्यंत आपण बरोबर आहे. मग देवाने अवतार धारण केला. अवतार धारण करणारा कोण आहे, तर मगाशी सांगितलं भगवान विष्णू आहे. आणि मग भगवान विष्णूने अवतार धारण केला. मग ते कुणाच्या पोटी धारण केला, तर आत्रीची अनुसया गरोदर, आत्री शब्द वापरला. आता आत्री हा शब्द सर्वांना माहित आहे. आत्री हे ऋषी होते, ब्रह्मदेवाचे पुत्र होते. आणि आत्री म्हणजे म्हणजे नाही,
आणि त्र म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे जो असा आहे तो अत्री ऋषी. जो 3 गुणाच्या पलीकडे असणारा जो ऋषी आहे त्याला अत्री ऋषी म्हणतात. आणि अनसुया, अनुसया शब्द नाही, अनसुया शब्द आहे. अन म्हणजे नाही, सुया म्हणजे जिच्या मनामध्ये, जिच्या अंतकरणामध्ये, जिच्या हृदयामध्ये कोणत्याच प्रकारचा द्वेष भावना नाही तिला असूया म्हणतात. म्हणून अनसुया हा शब्द आहे. मग अनसुया आणि अत्री ऋषीच्या पोटी भगवंताने अवतार धारण केला. म्हणून सांगितलं की देव येण्यासाठी देवाला अनुकूल असं वातावरण असेल, अनुकूल अशी परिस्थिती असेल, अनुकूल असं पवित्रता असेल, अनुकूल अशी निर्मळता असेल, अनुकूल असे प्रसन्नता असेल, त्याच ठिकाणी देव त्याच भूमीमध्ये आणि अशाच आई वडिलांच्या पोटी जन्माला देव अवतार घेत असतोय. देव कुणाच्या पोटी जन्माला येत नाही. तुमच्या माझ्या सुद्धा आता आपण सात्विक कार्यामध्ये भजन कीर्तन करणारी माणसं आहेत, अशाच पोटी येणारी सुद्धा मुलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. म्हणून सांगितलं अत्री ऋषीची अनुसयाची भगवंतानी निवड केली. ती कशी निवड केली त्याचा इतिहास सांगतो, कारण आता 9:39 झालेत. थोडक्यात सांगतो. कारण ज्या वेळेला अत्री ऋषीचे आहे ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि ते मूर्ती लोकात आहे. अत्री ऋषीचा आश्रम आहे आणि आश्रम असताना त्या ठिकाणी त्यांची धर्मपत्नी सौभाग्यवती महान पतिव्रता असणारी सत्य अनुसया, अनुसया माता या मूर्ती लोकांमध्ये पाहायला गेलं तर त्या काळच्या, त्या वेळच्या, त्रेतायुगाच्या वेळच्या पाहायला गेलं तर 2 मूर्ती लोकांमध्ये महान पतिव्रता होऊन गेल्या. पहिली महान पतिव्रता झाली सांगुणा माता आणि दुसरी महान पतिव्रता झाली अनुसूया माता. अशा 2 स्त्रियाबळाचीच आपण कथा ऐकतो. ती सांगुणा माता महान पतिव्रता होती आणि दुसरी महान पतिव्रता जी आहे ती अनुसूया माता. आणि त्यांचे जे दीर पाहायला गेले, आपल्या भाषेमध्ये संसारूपी सागरात दीर आपण भाऊजी म्हणतो, ते नारद महर्षी, नारद मुनी. आणि मग एके दिवशी नारद मुनी अत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आले. नारायण 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 करत आले. त्यावेळेला अनुसूया माताने त्यांचं षोडशोपचार दर्शन घेतलं, पाद्य पूजा केली आणि म्हणले भाऊजी येण्याचं आयोजन नियोजन काय? आणि मग आयोजन नियोजन विचारल्यानंतर म्हणलं काही नाही दादा, दादांची भेट घ्यावी म्हणून मी आलेलो आहे. परंतु ज्या वेळेला दादांची सेवा करताना नारद मुनीनं आपल्या वहिनीला पाहिलं, अनुसूया मातेला पाहिलं की तिच्या अंतकरणामध्ये जर पाहायला गेलं तर झोपेतनं उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पतीच्या सेवे व्यतिरिक्त अनुसूया मातेच्या हृदयामध्ये, डोक्यामध्ये, मनामध्ये कोणत्याच प्रकारचं दुसरं विकल्प नव्हते, विचार नव्हते. फक्त आणि फक्त पतिसेवा. आणि ह्या पतिसेवेमध्ये वाहून घेतलेलं होतं. महान अत्री ऋषी होते. मग अशा अवस्थेमध्ये ते सगळं त्याने नारद मुनीनं पाहिलं आणि नारद मुनीनं तिथून सांगितलं की दादा आणि वहिनी येतो म्हणून. आणि तिथून नारद मुनी निघाले, मार्गस्थ झाले आणि थेट ते कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये गेल्यानंतर कैलासामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती माता दोघं चर्चा करत बसले होते, बोलत बसले होते. त्यावेळेला भगवान शंकर सांगतात की पार्वती मातेला, आज मृत्यू लोकामध्ये अत्री ऋषीची जी पत्नी आहे महान पतिव्रता आहे आणि त्यावेळेला अनुसूया मातेचं गुणगान चाललं होतं. कुणाच्या पुढे? पार्वती मातेच्या पुढे. आज जर पाहायला गेलं की आज आपण संसारूपी सागरात आहे. आपल्या जर पतीनं आपल्या समोर एखाद्या स्त्रीचं जर गुणगान गायला गेलं तर आपल्या पत्नीला कधी आवडत नाही, ते लगेच तोंड सुख घेतलं जाते. तशीच अवस्था भगवान शंकराची झाली. त्याने पार्वती मातेच्या समोर सत्य अनुसूयाचं गुणगान गायला लागले. त्यावेळेला पार्वती मातेला ती सहन नाही झालं. आम्ही देवांगण आहे, आम्ही तुमच्या राणी आहोत, तुम्ही देव आहे, आम्ही देवी आहेत आणि आपल्यापासून तिचा जन्म झाला आणि आमच्यापेक्षा ती महान पतिव्रता कशी? द्वेषाची भावना निर्माण झाली पार्वतीच्या मनामध्ये. त्यावेळेला शंकर म्हणले, खरंच ती महान पतिव्रता आहे, तुमच्यापेक्षा सुद्धा महान पतिव्रता आहे. पुन्हा जास्तच राग आला, क्रोध आला पार्वती मातेला. मग त्यावेळेला शंकराला
ते शंकराबरोबर बोलताना त्यांनी तोंड सुख घेतलं, तेव्हा शंकर म्हणाले, ठीक आहे तुम्ही म्हणू शकता, तुम्ही मान्य करणारच नाही हे बी मला माहिती आहे, पण ज्या वेळेला नारद मुनी येतील ना त्यावेळेला तुम्हाला सांगतील, त्यावेळेला तुम्हाला खरं पटेल, तोपर्यंत अजिबात माझं खरं पटणार नाही. आणि आजकाल तसंच झाले हो, गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याचं आजकाल खरंच पटत नाही हो, किती सांगू द्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं चांगलं, पण नाही ऐकू येत लोकांना, म्हणून तीच अवस्था झाली. आणि तेवढ्यात मग पार्वती माते प्रतीक्षा करायला लागली की नारद मुनी कधी येतील, आणि त्या क्षणी नारद मुनीचं आगमन कैलासमध्ये झालं, नारायण 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 करत. आणि मग कैलासामध्ये आगमन झाल्यानंतर नारद मुनीची पाद्य पूजा केली, दर्शन घेतलं, आणि पार्वती मातेने म्हणले मला आनंद झाला, बरं या मृत्यू लोकातून तुम्ही आला असाल हो, बरं येण्याचं आयोजन काय, म्हणले प्रयोजन काय, इथपर्यंत का आला, त्याचं कारण काय. आणि मग त्यावेळेला नारद मुनीने सांगितलं की महादेवाने तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, ते खरं आहे का, म्हणले हो, म्हणले खरे आहे. म्हणले हे कसं काय शक्य आहे, म्हणले आम्ही देवांगणा असून सुद्धा आमच्यापेक्षा मृत्यू लोकातली अत्रीची पत्नी अनसुया माता एवढी महान पतिव्रता कशी काय, आम्ही जन्माला घातल्या त्याला, आमच्यापेक्षा कशी काय, हे शक्यच नाही म्हणते. म्हणले आहे, तुम्हाला शक्य नाही वाटणार म्हणते. मग त्यावेळेला थोडे पार्वती मातेने विचार केला की बरोबर असेल, सांगतात ते सुद्धा. मग म्हटले काय करावं लागेल, त्याला उपाय काय, आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, का तर वेळ 15 मिनिटं राहिली आपली, म्हणून थोडक्यात सांगतो. आणि म्हणजे त्याचं कारण काय, मग त्याच्यातून ते जर पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी किंवा त्याचं पतिव्रता नष्ट करण्यासाठी काय करावं, उपाय काय आहे. त्यावेळेला नारद मुनीने सांगितलं उपाय तुम्हाला सांगतो, म्हणला एकच असा उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे तुमच्या पतिराजांना मृत्यू लोकामध्ये पाठवा, आणि वेषांतर करायला सांगा, आणि अनुसया मातेच्या आश्रमात गेल्यानंतर नग्न अवस्थेमध्ये भिक्षा मागायला सांगा, आणि जर तिनं नग्न अवस्थेत ती काय भिक्षा देणार ना, ती महान पतिव्रत आहे, त्यावेळेला तिचं पातिव्रत आपोआप नष्ट होईल, आणि तुम्हीच महान श्रेष्ठ होसाल ना. मग असं म्हणल्यानंतर पार्वती मातेच्या लक्षात आलं, ठीक आहे ठीक आहे. तिथून मग नारद मुनीनं त्यांचा समाचार सांगितल्यानंतर घेतला, निरोप घेतला, आणि तसेच नारद मुनी वैकुंठात पोचले. आणि त्यावेळेला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता ही चर्चा करत बसले होते, त्यावेळेला नारद मुनी तिथे गेले, आणि नारद मुनीला पाहिल्यानंतर लक्ष्मी मातेला आनंद झाला. लक्ष्मी मातेने पाठ ठेवला, पाद्य पूजा केली, दर्शन घेतलं, आणि विचारलं आयोजन काय येण्याचं. आणि त्यावेळेला नारद मुनीने जे कैलासात सांगितलं तेच वैकुंठात सांगितल्यानंतर मग त्याला म्हणले उपाय काय, आमच्यापेक्षा कशी काय, आम्ही तर जन्माला घालणार हे मृत्यू लोकांचे जेवढे विश्व आहे, जग आहे, या जगात जेवढे जीव जन्माला घातले ते आम्ही दोघंच घालत असतोय. मी लक्ष्मी माता आहे, माझे पती विष्णुदेव आहेत, आणि आमच्यापासून निर्माण झाले ना, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय. त्यावेळेला म्हणलं तुमचा नाही विश्वास बसणार, म्हणते बघा म्हणले तुम्ही. मग म्हणले काय करावं लागेल, मग जे उपाय सांगितला कैलासामध्ये तेच वैकुंठात मध्ये सांगितलं. आणि तिथून नारद मुनी पुन्हा त्यांचा निरोप घेतला, आणि स्वर्गामध्ये गेले, सत्ययुगामध्ये गेले. तिथं ब्रह्मदेव बसले होते. ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवत घातला, पिताश्रीला साष्टांग दंडवत घातला, माता सावित्री माता होती, आणि मातेला सुद्धा दंडवत घातला. आणि त्यावेळेला सांगितलं, म्हणले येण्याचं आयोजन नियोजन काय केलं, म्हणून त्यांनी जे कैलासमध्ये आणि वैकुंठात सांगितलं तेच तिनं नारद मुनीनं तेच सांगितलं आपल्या पिताश्रीला आणि माताश्रीला सांगितलं. आणि त्यावेळेला माताश्री म्हणले की माझ्यापेक्षा माझी सून कशी काय श्रेष्ठ असू शकते. नाही म्हणले खरं वाटणार नाही ना तुम्हाला. मग म्हणले असं सांगितलं सगळं, नाही काय त्याला उपाय वगैरे जे सांगितलं तेच तिथे मी सांगितलं. आणि मग तिथून नारद मुनीचं पलायन झालं, नारद मुनी मृत्यू लोकात आले. आल्यानंतर मग तिकडं पार्वती मातेला ते शब्द खटकू लागले, काय तर केलं पाहिजे, महान पतिव्रता कशी काय. आणि मग पार्वती माता गेली सावित्री मातेकडे, म्हणले अगं तुझी सून एवढी कशी काय, म्हणली आपल्यापेक्षा तुझी सून श्रेष्ठ कशी काय. मग असं म्हणल्यानंतर म्हणले हे कोणी तुला सांगितलं, म्हणले नारद मुनीने सांगितलं. म्हणले आम्हाला बी त्यांनीच सांगितलं. मग ह्या दोघींना विमान घेतलं आणि गेले लक्ष्मी मातेकडे. ही तिघीची मिटिंग बसली. आता जगात आपण मिटिंग म्हणून मिटिंग बसली तिघीची मिटिंग बसल्यानंतर ठरवलं की म्हणले आपल्यापेक्षा महान आपण जन्माला घातलेले, आपल्यापासून जे जन्माला आलेली ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय. आणि त्यावेळेला पार्वती माता म्हणली काहीतरी आपल्याला करावं लागेल. तेवढ्या सावित्री माता म्हणली माझी सून आहे, माझं मी बघून घेते, म्हणली माझ्या पुढे माझी सून जाते का, म्हणते
आणि आताच्या सासवाचं सुनाचं बोलू नका. आता सासवा बी नाही ते ऐकत आणि सुना बी नाहीत. आता सुना वरचढ झाले. आता सासू थरथर कापते सुनाला बघूनच अलीकडच्या काळात. पण त्या काळात ती म्हटली की माझी सून आहे, मी बघते. त्यावेळेला लक्ष्मी माता म्हटली तसं नाही म्हणते, तू बघते आता इथं म्हणू शकते पण तिथं नाही म्हणू शकणार. मग म्हणून करायचं काय? तर म्हणले उपाय सांगितलाय नारद मुनीने की तुमच्या पतिराजेंना मूर्ती लोकात पाठवा, वेषांतर करायला सांगला, ब्राह्मणाचा वेश घ्या आणि सती अनुसयीच्या आश्रमात जाऊन त्याला भिक्षा नग्न अवस्थेत मागा असं सांगितलेलं आहे. मग आता ह्या तिघीची मिटिंग झाली की म्हणली चला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगू. म्हणलं की पतिराजेंना फोन केला, म्हणजे त्या काळात फोन नव्हता पण फोन केला आणि गेले त्यांच्या जवळ आपले सांगितलं की तुम्हाला आताची आता मृत्यूलोकात जावं लागेल आणि मृत्यूलोकात जाऊन आत्रीची अनुसया जी आहे महान पतिव्रता आहे त्याचं पातिव्रत्य भंग करायचं आहे आणि तुम्ही वेषांतर करून तिथं जावा आणि नग्न अवस्थेत भिक्षा मागा. आता हे कुणाला सांगतात? देवी देवाला सांगतात. आता अलीकडच्या काळात तसंच झालंय महाराज, ताई तसंच झालंय. आता गृहमंत्र्यांनी सांगायचं आणि मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं, लय अवघड परिस्थिती झाली. म्हणून ते देव म्हणले आता पहिले राज हट्ट होता, स्त्री हट्ट होता, बाल हट्ट होता, असे 3 प्रकारचे हट्ट आहेत आणि त्याच्यातला स्त्री हट्ट आहे. कारण आज जर सांगितलं, एखाद्या आईनं जर मुलाला सांगितलं की बाबा माझ्या अंगावरची साडी फाटलेली आहे बाळा, तर मला तू साडी घेऊन नवी येतो का? आईनं जर आपल्या मुलाला सांगितलं तर मुलगा म्हणतो आई आज मला काम आहे का आई, 2 दिवसांनी तुला साडी आणली तर चालेल का? शेवटीला आईचं प्रेम आहे, आईचं मातृत्व आहे, आईचं वात्सल्य आहे. त्यावेळेला आई म्हणते बाळा तुला 2 दिवसाने वेळ मिळाला का नाही घेऊन ये, मला काय आताचा गरज नाही लगेच आजच्या आज साडी आणायची, उद्याच्या उद्या, तुला 2 दिवसांनी वेळ मिळाला घेऊन ये साडी. अशी फक्त आईच म्हणू शकते, आईच सांभाळून घेऊ शकते. बरं त्याच वेळेला जर आपल्या गृहमंत्र्यांनी सांगितलं नाही हो मला आताच्या आता साडी आणा असं म्हटल्यानंतर तो म्हणत नाही बायकोला की 2 दिवसांनी आणली तर चालेल का? परदेशी गाडीला किक मारणार, शहरात जाणार, साडी घेऊन ती स्त्री हट्ट आहे ती पुरवावं लागतं. तसं हा देवाच्या 3 पत्न्यांचा स्त्री हट्ट आहे. मग शेवटीला देवांची प्रत्येकाची मिटिंग झाली. म्हणले आपण जर स्त्री हट्ट नाही पुरवला तर आपल्याला वैकुंठात राहायचंय का नाही म्हणले, स्वर्गात राहायचंय का नाही, कैलासात राहायचंय का नाही म्हणले, आपल्याला आपल्या पत्नीचा स्त्री हट्ट पूर्णच करावा लागेल. मग म्हणले कसा करायचा, काय करायचा? मग म्हणले आता हे सगळं मार्ग ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं त्यांनाच मग त्यांनाच विचारू. आणि मग त्यांना विचारल्यानंतर नारद मुनीला विचारलं, बोलवून घेतलं, नारद मुनीला सांगितलं. मग नारद मुनीने सांगितलं तुम्ही भूलोकामध्ये जा, मृत्यू लोकामध्ये जा, आत्रीचा आश्रम आहे तिथं जावा, परंतु वेषांतर करा, ब्राह्मणाचा वेश धारण करा आणि जाऊन तिथं भिक्षा मागा, नग्न अवस्थेत भिक्षा मागा. मग देव आपापल्या वाहनावरती आरूढ झालेले आहे. ते स्वर्ग लोकातून, वैकुंठ लोकातून आणि कैलास लोकातून देव मृत्यू लोकामध्ये आले. आश्रमाच्या लांब असं त्यांची वाहनं सोडली आणि देवाने वेषांतर केलं आणि ब्राह्मण वेशामध्ये देव अत्रि ऋषी आश्रमात आले. आणि त्यावेळेला अत्रि ऋषीच्या इकडे काय झालेलं तर ज्या वेळेला देवाचं आगमन झाले त्यावेळेला अत्रि ऋषी तपश्चर्याला निघालेले होते आणि तपश्चर्याला निघालेले असताना मग त्या महालामध्ये, त्या आश्रमामध्ये एकटी कोण अनुसया माता होते. मग अनुसया मातेला सांगितलं की मी तपश्चर्याला चाललोय, 6 महिने काही येणार नाही असं सांगितल्यानंतर मग अनुसया माता म्हटले मी आज आश्रमामध्ये एकटीच राहणार आहे. जर एखादं काय कोणते भिक्षुक येतात आपल्या दारातून, भिक्षुक विना विणमुख लावणं हे योग्य नाही, ते आपण अतिथी पूजन करतोच म्हणले करावं लागेल. काय काय भिक्षुक असे असतात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी येऊ शकतो माझ्यावर, मग त्याच्यातून माझं संरक्षण होण्यासाठी तुम्ही मला काहीतरी देऊन जावा असं ज्यावेळेला अनुसया मातेने विचारलं त्यावेळेला सांगितलं की माझी जी पाद्यपूजा आता तू करणार आहे ते पाद्यपूजेचं जी पाणी आहे ते पाणी कमंडलूमध्ये भरून ठेव आणि त्या कमंडलातलं पाणी ज्या वेळेस तुला एखादं संकट येईल त्याच्यातून मार्ग निघत नसेल तर त्या पाण्याचा वापर कर आणि त्या संकटातून तरुण जा असं सांगितल्याबरोबर ते महान पतिव्रता तिने पाद्यपूजा केली. ते तीर्थ पाण्याचं पाद्यपूजा केलेलं तीर्थ त्या कमंडलूमध्ये भरून ठेवलं आणि पतीचं दर्शन घेतलं आणि अत्रि ऋषी निघून गेली तपश्चर्याला. इकडे ब्राह्मण वेशामध्ये 3 देव आलेले, देव दारात आलेले आहेत. त्यावेळेला भिक्षुक अवस्थेमध्ये भिक्षांदेही म्हटल्याबरोबर ते अनुसया माता बाहेर गेलेले आहेत. बाहेर गेल्यानंतर पाहिलं तर हे भिक्षुक तर दिसतात आहेत, ब्राह्मण वेशात आहेत, परंतु त्याच्या चेहऱ्यावरचं तेज जर पाहिलं तर हे भिक्षुक नाहीत. हे कुणाला कळालं? अनुसया मातेला कळालं हे भिक्षुक नाहीत, वेषांतर आहे पण त्यांचं तेज पाहिलं तर हे भिक्षुक नाहीत. म्हणून त्याने
चरणाचं स्मरण केलं, अनुसूया माते डोळे बंद केले, पतीचे चरणाचं स्मरण केलं आणि अंतर्ज्ञानाने पाहिले तर ब्रह्म विष्णू आणि महेश हे अनुसूया मातेला दिसले. अनुसूया मातेने जाणलं आणि अनुसूया मातेने सांगितलं आपली सेवा काय करू. मग त्यावेळेला सांगितलं आम्ही भिक्षा मागायला आलोय. त्यावेळेला अनुसूया माता म्हणाले मी आधी तुमची पाद्यपूजा करते. पाद्यपूजा तिन्ही ब्राह्मण भिक्षुकांची केली आणि आसन दिलं बसायला या घरात म्हणले. त्यावेळेला त्या तिन्ही देवांनी सांगितलं ब्राह्मण वेशातल्या की आम्ही घरात येऊ शकत नाही, तू आम्हाला भिक्षा दे. मग त्यावेळेला म्हणले लगेच आणते म्हणून अनुसूया माता आश्रमात गेल्या, भिक्षा घेऊन आल्या आणि ज्या वेळेला भिक्षा द्यायच्या वेळेला देवांनी सांगितलं की आम्हाला अशी भिक्षा नको आहे म्हणले. तू महान पतिव्रत आहे ना, तुझा गवगवा त्रिलोकामध्ये आहे, सगळीकडे तुझे वाहवा चाललेले आहे, तू महान पतिव्रता आहे. तर आम्ही ज्या अवस्थेमध्ये, ज्या शब्दामध्ये, ज्या आमच्या भावनेमध्ये भिक्षा मागेल त्याच अवस्थेमध्ये तू भिक्षा दिली तरच तुझं पातिव्रत्य टिकू शकेल, नाहीतर तुझा गवगवा, तुझा सगळं काही नाश होईल. असं म्हणल्यानंतर म्हणले ठीक आहे, कारण त्याने अंतर्ज्ञानाने देव पाहिले होते. मग ठीक आहे म्हणले, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये भिक्षा मागचाल, ज्या शब्दामध्ये मागचाल, ज्या कृतीमध्ये मागचाल ते मी द्यायला तयार आहे. आणि त्यावेळेला तीन भिक्षुकांनी एकदाच सांगितले की तू नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा देणं आवश्यक आहे. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर अनुसूया माता खजील झाली आणि खजील झाल्यानंतर मग परत विचार केला, जर मी तशी भिक्षा नाही दिली तर माझं पातिव्रत्य भंग होईल आणि जर हे भिक्षुक माघारी गेले तर आपल्या आजपर्यंतचा नियम मोडला जाईल. विनमुख लावणं आपल्या ह्याच्यात नाही, पंथात नाही, आपल्या कृतीत नाही, आपल्या आचरणामध्ये नाही. आणि मग काय करायचं. मग तेवढ्यात त्याला ते स्मरण केलं आपल्या पतिराजांच्या चरणाचं आणि त्यावेळेला त्याला आठवलं की कमंडूतलं पाणी. मग म्हटले ठीक आहे स्वामी, तुम्हाला मी तशी भिक्षा द्यायला तयार आहे, मी आता आलेच म्हणले. म्हणून आत गेले, कमंडूतलं तीर्थ घेतलं, तीर्थ घेतलं, बाहेर आले. ते तीर्थ तिन्ही भिक्षुकांच्या अंगावरती शिंपडल्याबरोबर तीन बालके लहान झाली, छोटी बालके झाली. जशी छोटी बालके झाली तशी तिन्ही बालकं उचलले आणि घरात नेले. आश्रमात गेल्याबरोबर अंगावरचे सगळे वस्त्र काढले, निर्वस्त्र झाले आणि तिन्ही बालके घेऊन स्तनपान केलं. कारण देवाची लीला आहे की पाहणा सुद्धा फुटला आणि स्तनपान केलं तिन्ही बालकाला आणि पाळण्यात टाकलं आणि पाळण्यात टाकून झोका द्यायला लागले. ब्रह्मदेवाला झोका देताना अनुसूया माता म्हणायला लागले की देवा, तुम्हाला सृष्टी निर्माण करताना खूप तुम्हाला दुःख झालं असेल आणि ते दुःख झाल्यानंतर तुम्हाला आता लहान बालक केले. बालक झाल्यानंतर बालकावर कोणत्या प्रकारची जबाबदारी नाही, तुम्ही आता विश्रांती घ्या, जोजोरी बाळा म्हणायची, पाळणा हलवायची. परत दुसरे जे होते की भगवान विष्णूचा पाळणा हलवताना सांगायची की तुम्हाला जगाचं पालन पोषण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागेल आणि त्या पालन पोषण करता करता तुम्हाला थकवा आला असेल म्हणून तुमचं लहान बाळक केलेलं आहे आणि तुम्ही आता विश्रांती घ्या, तुम्हाला खूप त्रास झालेला असेल पालन पोषण करताना, जो बाळा रे म्हणून झोका द्यायची. आणि तिसरं जे बालक होतं ते ब्रह्मदेव होते. ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही सृष्टीची निर्मिती करताना खूप तुम्हाला कष्ट पडलं असेल ना, कोणकोणता जीव जन्माला घालायचं, भौगोलिक रचना कुठं करायची, कशी करायची, सगळं तुम्हाला खूप कष्ट झालं असेल. त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा काय करा म्हणले, आता तुमचं बालक केले, झोपा. आणि भगवान शंकराचा पाळणा हलवताना सांगितलं तुम्हाला संहार करताना, दृष्टांचा नाश करताना खूप त्रास झालेला असेल ना, आणि मग तुम्ही ही झोपा. अशी बालकांना तिथं रोज स्तनपान करायची, झोका द्यायची. 8 दिवस निघून गेलं, 10 दिवस निघून गेलं. तिकडं स्वर्ग लोकामध्ये, वैकुंठामध्ये आणि कैलासामध्ये तिन्ही देवांच्या पत्नी चिंताग्रस्त झाल्या. आपले पतिराज गेलेत कुठं, कॉल नाही, मिस कॉल नाही, किती दिवस झालं, त्यांचा निरोप नाही, काय नाही, अशा तिन्ही देवी म्हणू लागल्या. म्हणजे त्यावेळेला फोन नव्हतं पण आपले सांगितलं लोकांना मनोरंजनासाठी. आणि मग ते ध्यान करायला लागले की आपले पतिराज कुठे गेलेत. मग तिघींनी परत एकत्र आल्या, तिघी विमानात बसल्या, मूर्ती लोकात आल्या. मूर्ती लोकात आल्या, सगळीकडे पाहिले, कुठे देव दिसले नाहीत. पाताळ लोकात गेल्या, तिथं देव दिसले नाहीत. पुन्हा त्यांच्या आपापल्या स्थानावरती गेल्या, तिथं देव दिसले नाहीत. आणि मग गेले कुठे, चिंताग्रस्त झाल्या, एकमेकाला विचारू लागल्या.
मग त्याच वेळेला मृत्यू लोकातून पाताळ लोकात गेलेले नारदाची स्वारी पुन्हा स्वर्ग लोकामध्ये गेले, वैकुंठामध्ये गेले, कैलासामध्ये गेले. त्यावेळेला देवींना विचारले, तुम्ही आमच्या ह्यांना पाहिलं का, कुठे आहेत? बरेच दिवस झाले गेलेत, आम्हाला सांगितलं नाही, काय नाही, निघून गेलेत. आमचा स्त्री हट्टच आम्हाला नडला, आम्ही अशी इच्छा करायला नको होते, आता आम्हाला त्यांच्याशिवाय करमत नाही, काय करायचं? देव कुठे आहेत? नारद मुनी तुम्हीच सांगा, तुम्ही जे सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं, मग आता तुम्हीच याच्यातून मार्ग काढू शकताय. मग त्या वेळेला नारद मुनीनं सांगितलं, म्हणजे आता थोडक्यात सांगतो, टायमिंग संपलाय. नारद मुनीनं सांगितलं की तुमचे देव जे आहेत ते अनुसया मातेने लहान लहान बालके केलेत आणि स्तनपान दररोज करून त्यांच्या संगे त्यांना खेळवते, पाळण्यात घालते, झोका देते, असे दररोज तुमची पती आहेत ते लहान बालकं होऊन पडलेत. आणि मग म्हणले तुम्ही जावा आणि तुमच्या पतीला सोडवून आणा. मग त्यावेळेला सावित्री म्हणली, माझी सून आहे, मी तिच्याकडे बघतेच म्हणली, कशी माझा पती देत नाही. आणि त्यावेळेला दुसरे पार्वती माता म्हणली, तसं म्हणू नको अगं, एवढं देव असताना लहान बालकं केले ते तुझी सून कुठे घेऊन बसते म्हणले. आता म्हणले बघ काय होतंय ते. मग ते म्हणले, आपण जर असं म्हणाय गेलो तर तिनं नाच बालकं दिले ना, आपलंच काय बरं वाईट केलं तर आपण काय करायचं म्हणले. मग म्हणले आपण सगळं आता कुणाला विचारू म्हणले, नारद मुनीच आपल्याला व्यवस्थित सांगतील. मग नारद मुनीला विचारलं, नारद महर्षी आम्ही काय करावं, कसं जावं? तर ते म्हणले तुम्ही असं जा, तिथे गेल्यानंतर आश्रमात गेल्यानंतर तिची स्तुती करा अनुसया मातेची, आणि स्तुती केल्यानंतर तुम्हाला पती ते परत देईल. मग त्यावेळेला तिन्ही देवी मृत्यू लोकात आल्या, आत्रेच्या आश्रमाजवळ आल्या आणि त्या हाक मारले अनुसया मातेला. अनुसया माता बाहेर आले तर अंतर्ज्ञानाने पाहिले तर तिन्ही देवी होते. अनुसया मातेने पाद्यपूजा केली आणि पाद्यपूजा केल्यानंतर येण्याचं आयोजन विचारलं. त्यावेळेला सांगितलं की आमचे पती आलेले, त्या आमच्या पतीला तू आणून दे, आम्हाला पती परत दे. त्यावेळेला अनुसया माताने आज्ञा पाळली, कारण सासू आलेले आहे, दोन देवी आलेले आहेत, सगळे देवीच आहेत. आज्ञा पाळली, तिन्ही बालकं आणली आणि त्यांच्या पुढे ठेवली, म्हणली घ्या तुमचे पती. मग पार्वतीला लक्ष्मी माता म्हणते, उचल तुझा पती कोणता आहे? ती म्हणली, बया तिघं बी सारखं दिसत्यात, ते कोणाला उचलावं? जर म्हणली हीच माझा पती म्हणून उचला, जर शंख ब्रह्मदेवच निघाल तर रॉंग नंबर लागायचं नाही काय म्हणले. आता कोणाला उचलायचं म्हणले, एकमेकीकडे बघतात, कोणी काय धाडस होईना उचलायचं काय होईना. मग त्यावेळेला नारद महर्षींना हळूच खुणवलं आणि मग पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री मात्याने साष्टांग दंडवत घातला की अनुसया माता तू खरंच श्रेष्ठ आहे आणि तू आमच्यापेक्षा महान आहे. आम्हालाच गर्व आलेला होता, आमचा तू गर्व हरण केला, आम्ही तुला शरण आला, आम्हाला पती परत दे. असं म्हणल्याबरोबर आज्ञाधारक होते अनुसया माता. अनुसया माता परत आत गेली कमंडलूमध्ये. त्यावेळेला अत्रि ऋषी आलेले होते आणि कमंडलूचं तीर्थ घेतलं, अत्रि ऋषीचं दर्शन घेतलं आणि तीर्थ येऊन 3 बालकावर ते टाकल्याबरोबर ते मूळ रूपामध्ये आले, ब्रह्मा विष्णू महेश झाले. आणि त्यावेळेला आकाशामध्ये सर्व देव अप्सरा विमान सगळे होते, वर्ण पुष्पवृष्टी झाली आणि देव हे तिन्ही देव मूळ रूपात आल्यानंतर सांगितलं की अनुसया माता खरंच आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, तू खरंच महान पतिव्रता आहेस आणि तुझी काय इच्छा आहे तेवढी बोल. आणि त्यावेळेला सांगितल्याबरोबर ते म्हणले की तुम्ही लहान बालक झाला, माझी कूस तुम्ही पवित्र केली, म्हणून तुम्ही माझ्यापासून जाऊ नका, माझी तुम्ही मुलं आहात आणि माझ्या मांडी कधीच उनी पडू नये एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्या मांडीवरती विराजमान व्हावं एवढीच माझ्या आईची विनंती आहे, तेवढी पूर्ण करा. त्यावेळेला देवाने सांगितलं, तथास्तु म्हटले आणि देव निघून गेले. आणि मग तेच देव पुन्हा 2 वर्षांनी जन्माला आला. ज्यावेळेला पहिल्या 2 वर्षांनी अनुसया माता गरोदर राहिली, त्यावेळेला पहिला पुत्र जन्माला आला आणि तो शंकराचा अंश होता, म्हणून पहिला पुत्र जन्माला आला तो शंकराचा अंश होता, त्याचं नाव दुर्वास ठेवलं. दुसरा पुत्र जन्माला आला तो भगवान विष्णूचा अंश होता, तो दुसरा पुत्र जन्माला आला त्याचं नाव दत्त ठेवलं. आणि तिसरा पुत्र जन्माला आला तो ब्रह्मदेवाचा अंश होता, त्याचं नाव चंद्र ठेवलं. आणि दुर्वास, दत्त आणि चंद्र अशी 3 मुलं जन्माला आल्यानंतर जो भगवान विष्णूचा अवतार आहे तो दत्त आहे. त्या दत्तामध्ये तिन्ही देवाचं गुण, एकमुखी दत्त निर्माण झालं एक, परंतु विष्णूचे गुण, शंकराचे गुण आणि ब्रह्मदेवाचे गुण एकाच मूर्तीमध्ये सामावले, म्हणून त्रिमूर्ती म्हटलं जातं. म्हणून धरी अवतार विश्वताराया तारावया अत्रीच्या अनुसया गरोदर. तो काळ होता ऋतुकाळ, हेमंत नक्षत्र रोहिणी, त्या शुक्ल पक्षी दिनी पूर्ण तिथी आणि
ती तिथी कोणती होती? तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष आणि गुरु तो वासर उत्सव काळ. सांजवातीच्या वेळेला 6 वाजता देवते प्रगट झाले आणि एका जनार्दनी पूर्ण अवतार, असा पूर्ण अवतार जन्माला आला. निर्गुण निराकारातला असणारा देव मूर्ती लोकात दत्त रूपात सगुण साकार झाला आणि तोच आजची दत्त जयंती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुंडलिकावरती ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरुदेव